कधी रंगीत मेहंदी तर कधी चवदार रेसिपीज, कधी नृत्याचा ताल तर कधी शाळेतील एखादी घटना. हेच आहे देवमारेज अनप्लॅन्ड स्टोरीज, जिथे प्रत्येक क्षण सांगे एक नव्याने रंगलेली कथा. नमस्कार मंडळी, देवमारेज अनप्लॅन्ड स्टोरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे श्रावण महिन्यातील एक खास सण नागपंचमी, आणि आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या शाळेत नागपंचमी साजरी करायला. सकाळी शाळेत जाताना गाडीतून दिसतात हिरवीगार शेतं, सकाळची थंडी आणि आपलं मातीशी नातं दाखवणारे शेतकरी. मी बेलाची पाने घेऊन गेले आहे, कारण आज नागपंचमीच्या पूजनासाठी याचा उपयोग होणार आहे. शाळेत पोहोचलो आणि लगेच सकाळची प्रार्थना सुरू झाली. संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. मुले एका नव्या उत्साहाने भरलेली होती. मुलांना आधीच सांगितलं होतं की पतंग आणि मेहंदी घेऊन यायचं, त्यामुळे प्रत्येकाचं हसू आणि उत्साह पाहून मन प्रसन्न झालं. कसा उडवतो पतंग तू? दोरा आणलाय? काची दोरा आणलाय? वा, मग तू उडवणार का आता? पेपर झाल्यावर मैदानात एका झाडाखाली आम्ही पारंपरिक पद्धतीने नागदेवतेची पिंड बनवली. आणि विशेष म्हणजे मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेल्या नागोबाच्या रांगोळीचीच रांगोळी मी इथे काढली होती. त्यानंतर आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून महादेवाच्या पिंडीचं पूजन केलं. त्याला बेलाची पानं वाहिली, फुलं वाहिली आणि नमस्कार केला. त्यानंतर सुरू झाले पारंपरिक खेळ, म्हणजेच नागपंचमीचे खेळ. मुली फुगड्या खेळत होत्या, झिम्मा खेळत होत्या, दंड फुगडी, कवड्या, किकीचे पानबाई किकी, अशा सगळ्या पारंपरिक खेळात रमलेल्या आमच्या ह्या मुली होत्या. ग्राउंडवर एकीकडे मुलं त्यांचे पतंग उडवत होते. निळा आकाश आणि रंगीबेरंगी पतंगांनी सारा परिसर सजला होता. आणि गंमत म्हणजे आमचे शिक्षकही या खेळात सहभागी झाले होते आणि सर्वांनी मिळून हा आनंद साजरा केला. आणि या सगळ्या वातावरणात आमच्या लेडीज टीचरही मागे नाहीत बरं का. खरं तर आमच्यासाठी आपले सगळे सण शाळेतच पहिल्यांदा सेलिब्रेट होतात. आम्ही पण या सगळ्या खेळांचा खूप आनंद घेतला. हे पारंपरिक खेळ आपल्या संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. ते आपल्याला समूह भावना आणि सहकार्य शिकवतात, मानसिक आनंद देतात आणि हाच उद्देश ठेवून आपल्या परंपरा, आपली संस्कृती आजच्या मुलांना कळावी आणि त्यांनी त्याच्याशी जोडले जावे, याच उद्देशाने आम्ही आजचे सेलिब्रेशन ठेवले होते. आणि हे पंचमीचे खेळ खेळून दमल्यानंतर आम्ही सुरू केली मेहंदी काढायचा कार्यक्रम. मुलींच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली आणि प्रत्येक रेषा अगदी आनंदाने भरलेली होती. अशा या सुंदर आणि पारंपरिक वातावरणात आमची नागपंचमी साजरी झाली. तुम्हाला हे क्षण आवडले असतील अशी अपेक्षा आहे. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणते पारंपरिक खेळ खेळता. धन्यवाद.